जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे। संपर्क 9987432524। अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा बैलगाड्यावरून ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी केला धूमधडाक्यात प्रचार। जनतेचे नेतृत्व म्हणून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणून समोर असलेले अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड यांचा प्रचाराचा धडाका 142 विधानसभा मतदारसंघात जोरदार सुरू असल्याचं दिसतंय। अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने महेश दशरथ गायकवाड हे आपले निवडणूक चिन्ह अंगठीचा प्रचार पदयात्रा रॅलीच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक विभागात मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत। बुधवारी महेश गायकवाड यांनी श्री मलंगगड पट्ट्यातील ग्रामीण भागात प्रचार पदयात्रा काढली। यावेळी त्यांनी ग्रामीण भागात बैलगाड्यावरून प्रचार केला। तसेच प्रत्येक गावात ग्रामस्थांकडून फुलांचा वर्षाव करत व महिलांनी औक्षण करत महेश गायकवाड यांचं जंगी स्वागत केलंय। वयोवृद्ध महिला, तरुण वर्ग तसेच लहान मुलं देखील प्रचारादरम्यान रस्त्यावर दिसून आले। ग्रामीण भागातील विविध समस्यांबाबत विधानसभेत आवाज उठवणार असं ठामपणे महेश गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय आणि ज्यांच्यावरती अन्याय झाला तो नक्कीच दूर केला जाईल। ग्रामीण भागात तसेच शहरी भागात शुद्ध पाणी पुरवठा नियोजित धरण देखील आपण लवकरच पूर्ण करू असा ठाम विश्वास त्यांनी ग्रामीण भागात प्रचार करताना व्यक्त केलाय। 142 विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागामध्ये आज तुमचा प्रचार सुरू आहे। काय वाटतं तुम्हाला प्रचारामध्ये, तुम्हाला आतापर्यंत रिस्पॉन्स कसा आहे आणि ह्या ग्रामीण भागातल्या समस्या काय ते तुम्ही सोडवणार काय? लोकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। इथल्या भूमिपुत्रांनी फुलांचा वर्षाव करून आणि गाजावाजासोबत माझं स्वागत केलं, त्याबद्दल धन्यवाद देतो। या मलंगगड श्री मलंगगड विभागामध्ये आमच्या शेतकरीने अनेक वर्षापासून संघर्ष चालू, ते संघर्ष करत असताना मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली। त्यांच्यावरची जे केसेस त्या काढण्यात पहिल्यांदा हे नाही काम प्राधान्य देईल। त्याचप्रमाणे उशिरी धरण ती सगळ्या मोठ्या प्रमाणात श्री मलंगगडावरून जो पाणी खालती वाहत होतो, जमिनीवरती मुरतो, त्याची जर अडवणूक केली तर मला वाटतं या भागामध्ये त्याचप्रमाणे कल्याण पूर्वमध्ये त्या पाण्यात मोठ्या प्रमाणात पाणी मिळेल। श्री मलंगगड याचं एक पर्यटन स्थळ आहे। त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण झालं तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक घरात या श्री मलंगगड विभागातील प्रत्येक घराला काम मिळेल। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात या मलंगगड परिसरामध्ये अन्याय झालेला आहे। टावर लाईन जी या ठिकाणी पोल बसवलेली मोठ्या प्रमाणात, त्यांना त्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात शासनाच्या माध्यमातून कवडीमोल भावाने घेतलेले आहेत। त्याच्या बाबतीत सुद्धा लढा देईल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या श्री मलंगगड विभागामध्ये अनेक गावांमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी अनेक गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवलेल्या आहेत, कंपाऊंड मारलेलं आहे, असं निदर्शनात अनेक वर्षापासून आलेलं आहे। त्या जमिनी शेतकऱ्यांना परत देण्यात येईल आणि त्याने कमी भावामध्ये, कवडीमोल भावामध्ये जबरदस्ती काही लोकांच्या जमिनी या ठिकाणी जबरन बळकावलेल्या आहेत, त्यासुद्धा त्यांना परत देण्याचं प्राधान्य देईल। एवढा सगळा मोठा प्रचार तुम्ही पाहताय, तुम्हाला काय वाटतं विजयाचं काय? बघा, ही लढाई जी कल्याण पूर्वची आहे, ही लढाई खऱ्या अर्थाने नागरिकांची एका नाकर्त्या आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे। ज्याने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला, त्या ठिकाणी रक्तरंजित केलं, बेसावध असताना माझ्यावरती गोळीबार केला। परमेश्वराने मला पुनर्जन्म दिलाय। आता नागरिक मला संधी देणार आहेत विकासासाठी, यांच्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, महिला भगिनींसाठी, त्यांच्या रोजगारासाठी। ही जी नांदी आहे, ही विजयाची नांदी आहे आणि याच्यामध्ये सहभागी आपण बघा सगळे तरुण वर्ग आहेत, शेतकरी वर्ग आहेत। आज कोणत्याही प्रकारे आम्ही 500 रुपये 1000 रुपये देऊन एकही महिला या ठिकाणी आणलेली नाही। इथले स्थानिक सगळे, तुम्ही एखादा कॅमेरा फिरवा, हे सगळे स्थानिक लोक या ठिकाणी सहभागी आहेत आणि लहान मुलं सुद्धा मला पाठिंबा देते। मी स्वतःला भाग्यवान समजेल आणि अभिमान वाटतो की मी मलंगगडाशी माझी नाळ जुळलेली, सुखा दुःखामध्ये मी त्याच्यासोबत राहिलेलो आहे आणि त्यांच्याकडनं मला भरभरून प्रेम मिळते। असं प्रेम कदापि कोणाला मिळू शकत नाही, असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो।
शरद शिंदेसह संदेश दाभणे, आदिराज मीडिया, श्री मलंग गड विभाग, कल्याण. वाजवा फटाका.